पुन्हा एकदा नमस्कार. आज एक पण वेगळ्या विषयावर बोलणार. खडे, नवग्रह. तुम्ही कुठल्याही सेलिब्रिटीच्या हातात पहा, एखादा तरी स्टोन असतो. तुम्हाला अमिताभ बच्चनचं उदाहरण मी देतो. 1999 ABCL कंपनी, अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड, ही 999 कोटी रुपये मायनसमध्ये होती. त्यावेळी खरंच परिस्थिती ऐकवात आहे माझ्या, किंवा कुठं वाचनात आले की परिस्थिती खूप खराब होती त्याची. त्यांच्या सगळ्या संपत्ती कोणाकडे, मोठ्या उद्योगपतीकडे सगळ्या गहाण पडल्या होत्या. आणि ते सिनेमेसुद्धा पहा, ते टांगेवाला किंवा जादूगर अशाच पद्धतीचे सिनेमे येत होते. त्यावेळेला त्याला कोणीतरी ज्योतिषांनी सल्ला दिला की एवढ्या कॅरेटचा 22 कॅरेटचा नीलम धारण करा. 22 कॅरेट लक्षात घ्या, सोन्यासारखं खड्यामध्ये नसतं. 1 ग्राम सोनं 15,000, 1.5 लाखात 10 ग्राम, हे गणित खड्याला नसतं. जेवढा खड्याचा साईज वाढतो त्याप्रमाणे त्याच्या कोणत्या माइंड्स आहेत, कुठल्या देशातनं आलेला आहे, त्याच्यावर खड्याची किंमत ठरते. 22 कॅरेटचं नीलम हा त्यावेळेला करोडो रुपयामध्ये होता आणि तो पॉसिबल नव्हता. सो आठवा बरं, पहिलं किंवा यूट्यूबवर पण तुम्ही चेक करू शकता, पहिलं कौन बनेगा करोडपती, KBC, त्याच्या हातामध्ये अमिताभ बच्चनच्या मध्यमा, हे शनीचं बोट आहे, मध्यमा, याच्यामध्ये 2 नीलम आहेत. कारण जेवढा मोठा तेवढाच कॉस्ट वाईज जास्त. सो कोणातरी सजेस्ट केलं त्याला की 22 कॅरेट ना, ओके, 11 कॅरेटचे 2 घाला. 3 वर्ष त्याच्या बोटामध्ये तुम्ही 2 नीलम पाहिलेले आहेत. ती त्याची डैया संपल्यानंतर त्याच्या हातात आता तुम्ही एकच नीलम पाहताय. आज अमिताभ बच्चन कुठल्या पोझिशनवर आहे? सगळ्यात वयस्कर आणि सगळ्यात बिझिएस्ट पर्सन. आणि याला शास्त्र आहे, हजारो वर्षांचं शास्त्र आहे आपलं. याला काही अर्थ आहे. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल हे पहा, माझ्या मोतात मोती दिसतो तुम्हाला. मोती काय करतो? मी ज्योतिषी नाही, सराफ आहे. सर्टिफिकेट सकट गॅरंटेड खडे देणं हे माझं काम. कोणी पत्रिका घेऊन कृपया माझ्याकडे येऊ नये. पण 25 ते 50 वर्षाच्या माझ्या अनुभवावरून मी सांगतो, कुठलं बोट, कुठला धातू, कुठल्या वेळेला ती धारण, हे मी सगळं सांगायचं का. पण पत्रिका घेऊन माझ्याकडे यायचं नाही की कुठला धातू, ते मी ज्योतिषी नाही आहे. तर खड्यांच्या बाबतीत मी सांगतो तुम्हाला की हा मोती माझ्या हातात दिसतो तुम्हाला. मोती हा मनाचा आणि धनाचा आकारक असतो. खूप मधल्या काळात आमच्याकडे सुद्धा प्रॉब्लेम्स होत होते, माझं डोकं गरम व्हायचं. मोती गुणाला घालायला सांगतात? जो अनपेशंट आहे, जो पटकन चिडतो, रागवतो, पटकन राग येतो, गुरुजी सांगतात त्याला मोती घाला. आता हे सायंटिफिकली तुम्हाला सांगतो, हे झालं शास्त्र, आपले गुरुजी म्हणतात. मी आमच्या एक सायकोलॉजिस्ट मैत्रिणीला विचारलं की काय संबंध आहे याचा आणि तिकडचं. हजारो किलोमीटर, लाखो किलोमीटर लांब तो चंद्र, असा कसा प्रभाव पडू शकतो माणसावर? त्या डॉक्टर, बुद्धिजीवी व्यक्तीने दिलेलं मला उत्तर आहे की पृथ्वीवरचं मायनस टेम्परेचर, सियाचीन किंवा सायबेरिया, -60च्या खाली नाही आहे. चंद्राचं टेम्परेचर आहे -140, थंड. तो माणसाला थंड करतो, त्याचा मेंदू थंड करतो, राग शांत करतो. हा मी सोन्यात घालू शकलो नसतो का? नाही. प्रत्येक धातूला प्रत्येक बोट फिक्स आहे, त्याच्यानंतर प्रत्येक त्याचा धातू फिक्स आहे. विचारल्याशिवाय, पुष्कराज सोडून 8ही खडे न विचारता घालू नका. होती वडिलांची अंगठी, त्यातला बाबा गेले आणि त्यांच्या जर घडी पडली म्हणून त्याची अंगठी करायची, अजिबात असं करत जाऊ नका. कारण याच्या निगेटिव्ह वेव्हसुद्धा असतात. घरी पडलेला आहे म्हणून माणिक घातला किंवा हे केलं, अजिबात करायचं नाही. तुमचा ज्या ज्योतिषावर विश्वास आहे त्या ज्योतिषांकडे जा,
500-1000 रुपये घेतील. कुठला स्टोन करायचा. प्रॉब्लेम्स काही जगात कमी चाललेले नाही आहेत. मधल्या कोरोनाच्या काळात तर अजिबात लोक अजून सावरतंय जग. त्यात आता परत हे युद्धाचं सगळ्यांच्या ह्याच्यावर परिणाम झालेले आहेत. सो खडे हे काम करतात म्हणूनच ते विकले जातात. आणि प्रत्येक मोठ्या सेलिब्रिटीच्या हातात तुम्हाला एक स्टोन तरी दिसतो. सो माझं काम आहे तुम्हाला विथ सर्टिफिकेट खडे देणं. ते बोटाला टच होतील याची काळजी घेणं. कारण बोटाला टच नाही झाला खडा, तुमचा 2 करोडचा जरी हिरा असला तरी त्याचा काहीही उपयोग नाही. ही माझ्या बोटात दिसती अंगठी, हा 5.5 कॅरेटचा डायमंड आहे. माझ्या पणजोबांनी घेतलेला 1935 साली. पण मला हिरा चालत नाही. मग खोडके दादा तुम्ही हिऱ्याची अंगठी का धारण करता? कारण ही आमच्या पिढी जात आलेली आहे. पण नीट बघाल तर ही अंगठी ही माझ्या बोटाला टच करत नाही. बोटाला टच झाला तरच त्याचा उपयोग होतो. अजून एक माहिती तुम्हाला देतो. नवग्रहांमधल्या 9 खड्यांपैकी 2 खडे हे समुद्रातनं निर्मिती होते आणि बाकीचे 7 खडे हे पृथ्वीच्या पोटातनं येतात. ते 2 खडे म्हणजे कोणते? कोरल, मंगळ, तोही समुद्रातनं येतो, मोतीसुद्धा समुद्रातनं येतो. बाकीचे सगळे खडे हे पृथ्वीतच खाली 8-10 किलोमीटर खाली जाऊन तुम्हाला मिळतं. विथ सर्टिफिकेट, बायबॅक गॅरंटी. मुळात ते बायबॅकला येत नाही कारण तो तुम्ही विचारता तेव्हा तुमचं गणित ते ज्योतिषी मांडूनच तुम्हाला सजेस्ट करतात तो खडा घ्यायला. आणि मी जर तो खडा लाभला तर तो खडा तुमच्यासाठी लाख मोलाचा झालेला असतो. मी मागितला ना 10 पट परीक्षेला परत, तरीही कोणी मला परत देणार नाही आहे. आणि अगदी द्यायची परिस्थिती न तोडफोड करता आणा खडा. कारण खडा आहे तो इट्स नॉट अ ग्लास, इट्स अ रॉक. तो दगड आहे, फक्त रंग वेगवेगळे त्याचे. न तडफोड करता तुम्ही आणलं नाही ओके नाही सूट होते मला, त्याची बायबॅकची आमची पॉलिसी आहे. ते बिलावर लिहून दिली जाते. बिल सांभाळून ठेवणं आवश्यक आहे. फक्त खड्याची तडफोड झाली नाही पाहिजे. 99% तर माझ्याकडे येतच नाहीत खरे परत. सो काही अडचण असेल, प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही ज्योतिषाचा सल्ला घ्या. आमच्याकडे कुठलाही ज्योतिषी बसवलेला नाही की जो मोफत सल्ला देतो. अनेक लोकांनी मला सजेस्ट केलं होतं की दादा तुमची एवढी जुनी पिढी आहे, जितेंद्र ओळखे तुमची एवढी जुनी पिढी आहे, एक ज्योतिषी बसवा. म्हटलं हे काम माझं नाही. ते काम असंख्य अशी नॉन महाराष्ट्रीयन मंडळी करतात. मोफत ज्योतिषाचा सल्ला. आज पाण्याची बाटली घ्यायला गेली तरी 20 रुपये लागतात. तो मोफत ज्योतिषाचा सल्ला कुठं घ्यायचा? आणि दुसरी गोष्ट, त्यांच्याकडनंच खडा घ्यायचा, त्यांचंच सर्टिफिकेट. म्हणजे माझा गणिताचा पेपर मीच तपासायचा आणि 100पैकी 105 मार्क द्यायचे, असं झालं ना? नाही. आमची जी सर्टिफिकेट्स असतात ती पणजीकर टेस्टिंग लॅब आणि IGI सर्टिफिकेट या 2च कंपन्यांची असतात की ज्याला जगमान्यता आहे. जगात कुणी त्यांना चॅलेंज करू शकत नाही. गुगलवर सर्च करा पंजिम टेस्ट लॅब आणि रिव्ह्यू पहा. त्यांचं सर्टिफिकेट आम्ही देतो. सर्टिफिकेट महाग असतं पण जेन्युइन असतं. 100-50 रुपयात सर्टिफिकेट मिळत नाही. 50-50, 100-100 रुपयाचे हिरवे खडे मी 50-50 हजार रुपयाला लोकांना विकताना पाहिलेलं आहे. पण सर्टिफिकेट कुठलं? त्यांचं स्वतःच. त्याला अर्थ नाही आहे ना. सो विचार करा. अडचणी माणसाच्या आयुष्यात येताच असतात. धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. नमस्कार.